नमस्कार सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडून ड्रेस शिवून उरलेलं कापड आहे ते, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत आपण। या ठिकाणी मी तर एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही गोणीसुद्धा घेऊ शकता। गोणीचा एक असा पीस घ्यायचा आहे, तर याचं तुम्हाला माप पण दाखवते। या ठिकाणी बघा, आपण 9 इंच लांब आणि 9 इंच रुंद असे कॅनव्हास घेतलेला आहे। हे तुम्ही बघू शकता। या साईजचा आता आपण हे कापड पण कट करून घेऊ। बघा, कापड मी डबल फोल्ड ठेवलेला आहे। या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे बघा मी, एक असा पीस। आता आपल्याला याच्या साईजच एक अस्तर आपण कट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, मी अस्तर सुद्धा घेतलं आहे। ठिकाणी बघा, आपण अस्तर पण कट करून घेऊ। इथं अस्तर सुद्धा आपल्याला जॉईंट द्यायला लागेल। बघा, या पद्धतीने अस्तर मी कट करून घेतलेलं आहे। एक आपल्याला मेन कापड लागेल, एक लागणार आहे अस्तर आणि कॅनव्हास, आणि एक आपल्याला चेन घ्यायची आहे। तर तुम्ही चेन पण दाखवतो तुम्हाला। तर या ठिकाणी तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी अगोदर। आता या अस्तरचे बघा आपले 2 पार्ट आहे, ते सर्व त्याला आपण जॉईंट करून घ्यायचे। या ठिकाणी चेन पण घेतलेली आहेत मी। तुम्ही सेम कलरचं असलं तरी चालणार, अस्तर थोडंसं वेगळं घेतलं मी, माझ्याकडे होतं ते। एक शिलाई मारायची आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येते। आता बघा, जो मेन पार्ट आहे तो असा ठेवायचा आपण खाली। या ठिकाणी उलटा ठेवला आहे बघा। आणि माझ्याकडून एक मिनटं, या आपण आहेत ना, ही शिलाई आतमध्ये जाईन आपल्या, असं जॉईंट दिसणार नाही वरून। बघा, असं या पद्धतीने ठेवून घेऊ। आणि आपण कडेकडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पूर्ण कडेकडे आपण आता जेवढं आपलं कॅनव्हास कट केलं आहे आपण ना, त्याच्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। आणि थोडंफार जर एक्स्ट्राचं उरलं तर ते कट करून टाकायचं। दिसतं आपण अस्तरमधून कॅनव्हास आपलं, त्याच्यामुळे शिलाई मारायला पण खूप सोपं होतं। नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप सुंदर असं तयार होतं। आता या ठिकाणी बघा, आपण अशा तिरकस शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे आपलं कॅनव्हास पेपर पण व्यवस्थित बसतो आणि कापड पण असं फुगल्यासारखं दिसत नाही। कुठलंही डिझायनर कापड तुम्ही घेऊ शकता, प्लेन घेतलं तरी चालेल। तुमचं का असेल ते कापड तुम्ही घेऊ शकता। तर आता मी सगळ्याला शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या शिलाई मारून झाली आहे। आता हा कापड बघा असा सुईचा ठेवला आहे, आणि चेन आपण या पद्धतीने उलटी ठेवायची, आणि एक सरळ अशी चेनच्या कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने। आता बघा, आजच्या साईडने फोल्ड करायचं, एक दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यावरती या पद्धतीने। आता दुसरा पार्ट बघा आपला त्या साईडला ठेवायचा, असा चेन ओपन करून घेतली मी, सारखा व्यवस्थित ठेवायचा, आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची पुन्हा दुसऱ्या साईडला सुद्धा। बघा, या ठिकाणी सुद्धा आपली एक शिलाई मारून झाली आहे। आता याला सुद्धा आपल्याला एक दाबटीप द्यायची बघा अशी,
आजच्या साईडला फोल्ड करायची. फक्त या ठिकाणी आपण 5 रुपयाची चेनचा यूज केलेला आहे आपण बघा. जास्त काहीच खर्च वगैरे नाही. तुमच्याकडे समजा चेन वगैरे नसेल तुम्ही कुठली जुनी वगैरे घेतली तरी चालेल. आता या ठिकाणी बघा चेन बंद करायची आणि चेनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने नॉच देऊन घ्यायचे दोन्ही पण साईडला. आता या ठिकाणी तुम्ही बघा छोट्याशा ट्रिप पण टाकू शकता. अशा शिलाई मारून बघा अशी दोरीसारखी आतमधून ठेवून अशा. पण या ठिकाणी मी काही टाकल्या नाही. आता इथं आपण बघा सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. त्या सेंटरवरती चेन मध्यभागी ठेवून ना एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून टाकायची. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बघा रनर थोडंसं आतमध्ये ओढून घ्या आणि सरळ शिलाई मारून घ्या व्यवस्थित. एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलं बघा, एकदम हळूवारपणे, जास्त घाई गडबड न करता. तर या ठिकाणी सुद्धा आपली शिलाई मारून झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 1-1 इंचचे बॉक्स तयार करायचे चारी पण साईडला. चला तर मी बॉक्स करते बघा असे. इथं लाईट गेली त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलेला. चला तर बघा चारी साईडला असे छोटे छोटे बॉक्स आखून घेतले मी. तुम्ही नाही आखले तरी चालन, वाटलंच तर डायरेक्ट असे थोडीशी शिलाई मारा कोपरे पकडून तरी पण चालन. बरं जण अंदाज वगैरे येत नाही कसे मारायचे, तर त्याच्यामुळे बघा इथं मी छोटेसे बॉक्स कट केले. व्यवस्थित हळूवारपणे कट करून घ्यायचे. ड्रेसचं कापड पण खूप जाडसारखं होतं. आज तर टाकलं आहे, कॅनव्हास टाकला आहे, त्याच्यामुळं एकदम मस्त जाड असं झालं आहे. आता आपण हे कट केलेले आहेत ना कोणे, थोडीशी बघा चैन ओपन करून घेऊ म्हणजे आपल्याला हात टाकायला. या पद्धतीने ओपन केले बघा. असे पकडायचे व्यवस्थित कोणे आणि अशी बघा शिलाई मारून घ्यायची आडवी त्याला. बघा मागं पुढं करून आपल्याला एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे डबल डबल. सेम प्रोसेस आपल्याला चारी पण बॉक्स रेडी करायचे आहे याच पद्धतीने. तुम्ही फक्त असे कोणे पकडून जरी म्हणजे बॉक्स न करता असे कोणे पकडायचे आणि शिलाई दिला तरी चालतील. पण कोणे करले असल्यानंतर आपले म्हणजे कट केल्यानंतर सगळे व्यवस्थित सारखेच येतात कोणे चारी पण, लहान मोठे होत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पण सांगा नक्की व्हिडिओ कसा वाटला ते पण. कारण आपल्या चॅनलवरती भरपूर सारे असे नवनवीन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. आता बघा ओपन करून घेऊ आपण सुईचं. या पद्धतीने व्यवस्थित बघा कोणी काढून घ्यायचे आहे. याचा कलर खूप छान आहे पण कॅमेऱ्यामध्ये वेगळा दिसतो. आता इतका सुंदर याचा कलर आहे कापडाचा ना, त्याच्यामुळे पाऊच बनवला आहे मी. बघा किती सुंदर, सगळ्यांना उपयोगी येईल असं पाऊच आहे. मग आपल्या मुलांना पण शाळेत नेण्यासाठी, पेन वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपण छोटं मोठं आपलं शिलाईचं सामान बॉबिन वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतो. सुया बॉबिन वगैरे असतं ना आपलं मशीनचं सामान, छोटे छोटे स्क्रूड्रायव्हर वगैरे ते ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला
कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती बॅगा सुद्धा टाकला आहे. मोठ्या मोठ्या बॅगा कशा बनवायच्या, पर्स कशा बनवायच्या त्याचेसुद्धा व्हिडिओ आहे. आणि वेगवेगळ्या पायपुसणींचे ड्रेस, ब्लाऊज सगळे डिझाईन टाकलेले आहेत. नक्की बघा. याचा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे. आणि एकदम मस्त असं डिझायनर आपलं पाऊच तयार झाला आहे. पेन्सिल पाऊच, त्याच्यामध्ये पेन्सिलसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता मुलं, पेन पेन्सिल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की ट्राय करा बघा, एकदम हळूवारपणे दाखवला आहे. धन्यवाद.